लाडकी बहीण योजनेसाठी आता नवे नियम लागू करण्यात येणार आहेत। एवढंच नव्हे तर सरकार इन्कम टॅक्स खात्याचीही मदत घेणार आहे। नवे नियम नेमके काय आहेत आणि सरकार आयटीची मदत का बरं घेणार आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। लाडक्या बहिणींसाठी आता नवे नियम। लाडकींवर आता इन्कम टॅक्सची नजर। दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक। लाडकी बहीण योजनेचं वार्षिक बजेट तब्बल 45,000 कोटी आहे। हा आर्थिक डोलारा पेलणं राज्य सरकारला अवघड झालंय। राज्याच्या महसूल उत्पन्नाच्या 15% खर्च या योजनेवर होत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परिणाम झालाय। म्हणूनच सरकारनं बोगस लाभार्थ्यांना वगळण्याचं काम सुरू केलंय। त्यासाठी आता नवे नियम तयार करण्यात आलेत। त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे। या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात आणि यामुळेच 5 लाखांनी घटलेली लाडकीची संख्या 10 ते 15 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सकाळ मीडिया ग्रुपच्या कार्यक्रमात व्यक्त केली। लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे। साधारणपणे 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो। त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे। आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांचं दरवर्षी ई-केवायसी ही करण्यात येणार आहे। गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूया। लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड ही तपासणार। दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे। लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी होणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही। जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार आहे। यापूर्वीच अपात्र ठरलेल्या 5 लाख लाडकींमुळे राज्याच्या तिजोरीला 450 कोटींचा फटका बसलाय। आता पुन्हा तिजोरीवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं थेट इन्कम टॅक्सची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींचं खरंखुरं उत्पन्न आता समोर येणार आहे। अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, सामली। सरकारनं लाडकींना दिलेला शब्द फिरवलाय। आमचं सरकार आलं असतं तर 3,000 दिले असते, तसंच आम्ही कुणालाही वगळलं नसतं, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं। त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यामुळे राज्य सरकारनं आता इतर मोफत योजनांना कात्री लावण्याचा घाट घातलेला आहे। टप्प्याटप्प्यानं सर्व मोफत योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। योजनांना कात्री, लाडकी लाभ आहे। टप्प्याटप्प्यानं मोफत योजना बंद करणार। सरकारचं 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे। राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष्य अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेलं लाखभर कोटींचं कर्ज यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्यानं ही योजना बंद होणार नाही, फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे। शिवभोजन, आनंदाचा शिधा।
मुख्यमंत्री शिष्यवृत्ती, पिंक रिक्षा, मागेल त्याला सोलार पॅनल, शेतीसाठी मोफत वीज. तब्बल 2.5 कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याशिवाय 2-2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडकींनाही योजनेतून वगळलाय. आता मवियाच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना आणि आनंदाचा शिधा योजना बंद करून पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळत आहे. लाडकीमुळे बिघडलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे, मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि यानंतर एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आहे, कारण मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांना विचारलं असता अजित पवारांनी एक सूचक विधान केलं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळेस मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर अजित पवार मुंडेंच्या आडून सेफ गेम खेळत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावलेला आहे. त्याच्यावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना. तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता. धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झालेत. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलं आहे. आणि या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला आहे. तसंच कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. भाजपनं धनंजय मुंडेंचा बचाव नेमका कशासाठी सुरू केलाय? बीडमध्ये कुणाचं वर्चस्व वाढू नये म्हणून धसांचा गेम केला गेला. धस आणि मुंडेंची भेट घडवून कुणावर भाजपनं नेम साधला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. पंकजांना शह देण्यासाठी मुंडेंचा बचाव, मुंडेंना वाचवण्यासाठीच धशांच्या भेटीची खेळी. सुरेश धसांचा गेम, पंकजा मुंडेंवर नेम. देशभरात गाजत असलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जेरी सांडणारे भाजप आमदार सुरेश धस यांनाच हाताशी धरून भाजपनं नवी खेळी खेळली. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं तर बीडमधून त्यांचं खच्चीकरण होईल आणि पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होईल. त्यामुळे भाजपच धनंजय मुंडेंच्या बचावासाठी सरसावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आणि यासाठीच दुसरं तिसरं कुणी नव्हे तर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच मध्यस्थी करत धस आणि मुंडेंची भेट घडून आणली. विशेष म्हणजे भेट झाल्यानंतर 2 दिवस उलटल्यानंतर स्वतः बावनकुळेंनीच या भेटीची बातमी फोडली. तर धस यांनी ही भेट षडयंत्र असल्याचा आरोप केला. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या भेटीचं समर्थन करत मंत्र्याला आमदार भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं. मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या 2 गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही. या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत. आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखतंय, त्यामुळे ते टीका करतात. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी ही भेट घडून आणली असेल आणि तरीही धसांनी याला षडयंत्र म्हणणं
म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हे केले की काय, अशा संशयाला वाव आहे. कारण या भेटीमुळे ढसांचा गेम झाला असला तरी नेम हा पंकजा मुंडेंवर असल्याची चर्चा राजकीय विश्वात आहे. मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं, तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या. भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. हा सारा खटाटोप केवळ पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वर्चस्व वाढू न देण्यासाठी सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. आणि आता मुंडेंवर देशमुख प्रकरणासह कृषी खात्यातल्या घोटाळ्याचेही आरोप झालेत. मात्र तरीही अजित पवारांनी मुंडेंना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिले. तर दुसरीकडे भाजपनं थेट मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस यांनाच हाताशी धरून वेगळीच खेळी खेळली आहे. धनंजय मुंडेंना सेव्ह करून पंकजा मुंडेंना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. मस्साजोगचे ग्रामस्थ देखील उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा, त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या, अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणीव आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या विरोधात कारवाईचा फास आवळलाय. बीड कोर्टानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं, धारूर केसमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी कामानिमित्त माझी भेट घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्हटलंय. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा, योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. राज्याचे पदाधिकारी झाले, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे ते राज्याचे होते. एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री होतो. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तर जेव्हा बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, ते काही योग्य नाही म्हणून ते तक्रार करत होते की उभा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील, हा सर्वात मोठा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील, तर बावनकुळेंपासून सर्वजण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो, उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि CBI द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो, महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. भास्कर जाधव एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला आणला. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. तर भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसचीही चर्चा रंगली आहे. व्हॉट्सअपवर बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांचा त्यांनी एक जुना फोटो टाकला आहे. त्यासोबतच मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावरं पण विश्वास ठेवतात अशा आशयाचा एक व्हिडिओ भास्कर जाधव यांनी स्टेटसला ठेवलेला आहे. भास्कर जाधवांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. भास्कर जाधवांच्या स्टेटसवरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. जाधवांचं स्टेटस उद्धव ठाकरेंना उद्देशून असून मोरक्या म्हणजे उद्धव ठाकरे असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यांना कळते की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, तो पक्ष काय सांभाळणार? 2.5 वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली ते कधीच झालेली नव्हती. आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही, राज्य सांभाळू शकला नाही, स्वतःचा पक्ष, आज उभाटा नावाचे एक गट राहिलेला आहे, त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत शोधत बाहेर निघतायत. चिकन खात असाल तर सावध व्हा, कारण दूषित पाण्यामुळेच नव्हे तर चिकनमुळे GBS हा आजार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे या अहवालात पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. चिकन खाणाऱ्यांनो सावधान. चिकन खाल्ल्यानं GBSचा धोका? पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल. चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान, कारण चिकन खाल्ल्यानं GBS होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्यानं GBS होत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबेदार आणलेत. परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. GBS आजारानं पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवलेत. राज्यात GBS रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय, तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय. तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच GBS होत असल्याचं समोर आलंय. मात्र GBS होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया. चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा. रस्त्यावरून चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या. पाणी उकळूनच प्यायला हवं.
स्वच्छ व ताजं अन्न खायला हवं. शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेवू नका. जीबीएस आजार मज्जातंतूवर आघात करतो. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करून काळजी घ्यायला हवी. अन्यथा जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीबीएस मुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलाय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ माजली. रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय, तर याआधी एका 60 वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छतेबाबत किती आग्रही असतात हेच आज दिसून आलं. अजित पवारांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला झापलेला आहे. जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन करण्यात आलं. न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवर खिळे लावलेले तसंच तिथली अस्वच्छता पाहून अजित पवार भडकले आणि मग त्यांनी अभियंत्याला बोलावून त्याची चांगलीच करडपट्टी काढली. काय बरोबर आहे, काय करू इकडे बघा. पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. नोकरी दो नशा नाही अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. नको नोकरी द्या ह्या निषेधार्थ आंदोलन केलं, परंतु आम्हाला कसल्याही परिस्थितीत परवानगी दिलेली होती. आम्हाला चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती. आम्ही बदल दिला नाही. सरकार दबाव आणतं या ठिकाणी, सरकार आमची मागणी एकच नाही. पुण्याची सडकूची पब आहे. मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली आहे. मराठी माणसावर हिंदीत बोलण्याची जबरदस्ती मुंबापुरीमध्येच करण्यात आली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा हा मराठी द्वेष समोर आला आहे. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मग मात्र या मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला. तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. तर अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. वैभव पिंगळे यांनी महिन्याभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरून 12,000 रुपयांचं लोन घेतलं होतं. लोनची रक्कम भरूनही वैभव पिंगळे यांना वारंवार कॉल करून अधिक पैशांची मागणी करण्यात येत होती. अधिकचे पैसे न दिल्यास तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही देण्यात आली होती. अखेर या जाचाला कंटाळून ते आपल्या खासगी वाहनानं अटल सेतूवर आले आणि तिथून उडी मारून त्यांनी आपलं जीवन संपवलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुंबई मेट्रो मार्ग 5 ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामात 3 वर्षांची दिरंगाई झालेली आहे. मात्र कामाच्या खर्चात सध्या तरी कोणतीही वाढ झालेली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीनं MMRDAच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आता समोर आलेला आहे. हे काम 1 मार्च 2022 रोजी पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र आता नवीन डेडलाईन 31 मार्च 2025 अशी आहे. दरम्यान अनिल गलगली यांनी वेळेमध्ये काम पूर्ण न करण्यासाठी दंडात्मक कारवाईची मागणी केलेली आहे. 30 मार्च 2025 दिलेली आहे. खरं म्हणजे 898 कोटीच्या स्थापत्य कामाचा खर्च, यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. तरी सुद्धा ज्या पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे त्या कंत्राटदाराला फक्त 20.98 लाखाचा दंड त्यांनी
आकारलेला आहे. हा मार्ग यासाठी महत्त्वाचा आहे कारण या मार्गामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण येथील 50 ते 75% ही वेळेची बचत होईल आणि हा मार्ग तेथील नागरिकांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा मार्ग आहे.